सांगलीमध्ये गेल्या 2 दिवसात 3 खून झाले असून छेडाछेडीचा जाब विचारल्याच्या कारणावरून आज डबल मर्डर झालाय। सांगली कोल्हापूर रोडवरील रामनगर इथं छेडाछेडीचा जाब विचारल्याच्या वादातून दोघांचा निर्घुण खून करण्यात आलाय। या घटनेत एक अन्य जण जखमी झालाय। घटनेनंतर हल्लेखोर फरारी झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत राहुल मल्लेश बंड्यागोळ आणि धनवान उर्फ विकी राजेंद्र टिंगरे या दोघांना धारदार हत्यारानं भोसकून खून करण्यात आलाय। तर हरीश सुखदेव शिंदे हा हल्ल्यात जखमी झालाय। याच परिसरात राहणारा अल्लू नावाचा संशयित हल्लेखोरानं पलायन केलाय। संशयित हल्लेखोर अल्लू हा रामनगर परिसरात आपल्या यामा गाडीवरून गल्लीतील मुलींची छेडछाड काढत होता। याबाबत घटनेतील मयतांनी 3 दिवसांपूर्वी अल्लू याला जाब विचारला होता। याचा राग मनात धरून आज सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला हल्लेखोर अल्लू हा कुस्ती आखाड्यासमोर धारदार शस्त्र घेऊन आला। यावेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या राहुल मल्लेशा बंड्यागोळ आणि धनवान उर्फ विकी राजेंद्र टिंगरे आणि हरीश सुखदेव शिंदे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला। यावेळी या हल्ल्यात राहुल बंड्यागोळ याचा जागीच मृत्यू झाला, तर विकी टिंगरे याचा रुग्णालयात मृत्यू झाला। या हल्ल्यात हरीश शिंदे हा जखमी झालाय। घटनेनंतर हल्लेखोर अल्लू आणि त्याचा साथीदारांनी आपल्या यामा गाडी तिथेच टाकून पलायन केलं। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हल्लेखोरांच्या गाडीवर तुफान दगडफेकही केली। या घटनेची माहिती मिळताच DYSP दीपाली काळे, गुंडा पथकाचे प्रमुख विश्वनाथ घनवट, पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। घटनास्थळी हल्लेखोर अल्लूची यामा गाडी आणि चपला पडल्या होत्या, तसेच रक्ताचा सडाही पडला होता। घटनेनंतर संशयित अल्लू याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली असून छेडाछेडीचा जाब विचारल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचा घटनास्थळावर मिळालेल्या माहितीवरून समजत आहे। या घटनेनंतर कोल्हापूर रोड रामनगर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। सांगली शहरामध्ये थोड्यापूर्वी काही युवकांमध्ये भांडणं झालेली आहेत आणि त्यामधून 2 वेगवेगळे गट होते। त्यातील 2 व्यक्ती आता इथं मृत झाल्याबद्दलची माहिती मिळते। त्या भांडणामधून एकूण 2 खून झालेले आहेत आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा शोध सध्या घेणं सुरू आहे। विविध पोलीस स्टेशनची दलं एकत्र करून वेगवेगळ्या टीम तयार करून त्या आरोपींचा शोध घेणं सुरू आहे। फर्स्ट काय कशाचं वादातून झालं असं अंदाज? तात्कालीन भांडणावरून हे पुढं मोठं अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा करणाऱ्या हत्यारातून वार केल्याचं लक्षात येते। साधारण किती जणांनी हल्ला केला काय आता आणखी निश्चित सांगता येत नाही। प्राथमिक तपास सुरू आहे। आतापर्यंत 3-4 लोकांची काहीतरी नावं समजत आहेत। कुठल्या पक्षाचे संबंध आहे त्यांचा? नाही, असं काही संबंध नाही। थँक्यू सर। थँक्यू सर।